सत्तेसाठी राष्ट्रवादी पक्षात फूट पाडणारे आणि आपल्याला राजकीय आयुष्यात मोठं करणाऱ्या काकांना धोका देणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेत धडा शिकवलाय। त्यामुळे स्वतःच्या पक्षाला ओरिजिनल राष्ट्रवादी म्हणून घेणाऱ्या अजितदादांच्या पक्षाचा फक्त एकच तर शरद पवारांच्या नव्या पक्षाचे 8 खासदार निवडून आले। गेली 30 वर्ष ज्या बारामतीचं नेतृत्व अजित पवार करत आहेत तिथील मतदारांनीही अजितदादांना त्यांची जागा दाखवत लोकसभेत त्यांच्या पत्नीला पराभूत केलंय। आता लोकसभेचं मैदान गाजवणारे शरद पवार विधानसभेलाही दादांना धूळ चारणार का याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पण त्यापूर्वी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी होत असलेल्या निवडणुकीतही दादांना धोबी पछाड देण्याचा डाव शरद पवारांनी आखलाय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत। त्यामुळे निवडणूक होणं अटळ आहे। विधानसभेतील आमदारांच्या गुप्त मतदानातून ही निवडणूक होईल। त्यामुळे घोडे बाजाराला आयतीच संधी चालून आलेली आहे। एकूण 11 जागांसाठी आघाडीचे 3 तर युतीचे 9 उमेदवार रिंगणात आहेत। प्रत्येक उमेदवारासाठी 23 मतांचा कोटा असतो। युती आणि आघाडीत क्रॉस वोटिंग होण्याची भीती आहे। सर्वप्रथम आपण या निवडणुकीत नेमकं उमेदवार कोण आहेत ते जाणून घेऊयात। भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर, अजित पवार गटाकडून शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर तर शिंदे सेनेकडून कृपाल तुमाने, भावना गवळी आहेत। आता महाविकास आघाडीच्या उमेदवारांची नावं जाणून घेऊयात। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, उद्धव सेनेकडून मिलिंद नार्वेकर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापचे नेते जयंत पाटील यांना पुरस्कृत केलंय। आता 11 जागा आणि 12 उमेदवार असल्यानं यापैकी एकाचा पराभव होणं हे निश्चित आहे। भाजपचे 103 आमदार विधानसभेत आहेत। प्रत्येक आमदाराला 23 मतांचा कोटा असं गृहीत धरलं तर त्यांना आपल्या 5 उमेदवारांच्या विजयासाठी 115 मतं हवी आहेत। म्हणजे अजून 12 मतं लागतील। रासप, मनसेसारखे छोटे पक्ष आणि अपक्षांची फौज पाठीशी असल्यानं ही मतं भाजप सहज उभा करून आपल्या सर्व उमेदवारांना निवडून आणू शकतं। शिंदे सेनेचे 2 उमेदवार आहेत। त्यांच्याकडे सध्या 39 आमदार आहेत तर 2 उमेदवारांसाठी 46 मतं हवी आहेत। म्हणजे शिंदेंना अजून 7 मतं मिळवावी लागतील। उद्धव ठाकरेंसोबत बंड केल्यानंतर शिंदेंसोबत 10 अपक्ष आमदार आले होते। त्यापैकी बच्चू कडूं सारखा एखादा आमदार नाराज असला तरी इतर आमदार मात्र अजूनही शिंदेंसोबत आहेत। त्यामुळे शिंदेही आपल्या 2 उमेदवारांना सहज निवडून आणू शकतील। आता राहिला प्रश्न अजितदादा गटाचा। दादांनीही 2 उमेदवार उभे केलेत म्हणजे त्यांनाही 46 मतं लागतील। पण प्रत्यक्षात दादांकडे सध्या 40 आमदार आहेत। अजून 6 मतांची त्यांना गरज आहे। देवेंद्र भोयार आणि इतर काही अपक्ष मिळून दादा ही संख्या गाठण्याचा प्रयत्न करत आहेत। पण लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभव आणि विधानसभेला शरद पवारांच्या रणनीतीपासून बचाव करण्यासाठी दादांच्या गोटातून अनेक आमदार विधानसभेपूर्वी पुन्हा शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीत आहेत। असे गळाला लागणारे आमदार आताच फोडून त्यांची मतं राष्ट्रवादी पुरस्कृत जयंत पाटलांकडे वळवण्याचा शरद पवारांचा डाव आहे। तो यशस्वी झाल्यास अजित पवारांचा 2 पैकी 1 उमेदवार पडणार यात शंकाच नाही। दुसरीकडे महाविकास आघाडीचे 3 उमेदवार मैदानात आहे। काँग्रेसनं मावळत्या आमदार प्रज्ञा सातव यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे। काँग्रेसकडे सध्या 37 आमदार आहेत। एखाद दुसरं मत बाद झालं तरी आपल्या उमेदवाराला अडचण नको म्हणून काँग्रेसनं सातव यांच्यासाठी 25 मतं राखीव ठेवली आहेत। तरीही काँग्रेसकडे 12 अतिरिक्त मतं राहतात। उद्धव सेनेकडे 15 आमदार आहेत। त्यामुळं 23 मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना आणखी 8 ते 10 मतांची गरज आहे। काँग्रेसची अतिरिक्त मतं नार्वेकरांना मिळून ते सहज निवडून येऊ शकतात। तसंच नार्वेकरांचं सर्वच पक्षात चांगले संबंध आहेत। विशेषतः एकनाथ शिंदेंच्या पक्षातूनही ते काही मतं खेचून आणू शकतात। जसं लोकसभेच्या निकालानंतर अजितदादा गटात अस्वस्थता आहे तशीच अस्वस्थता शिंदे गटातही आहे। त्यापैकी काही आमदार उद्धव सेनेकडे परतण्याच्या तयारीत आहेत। त्यांचं मत नार्वेकरांना मिळू शकतात। म्हणजे काहीही झालं तरी नार्वेकर विजयी होऊ शकतातच। आता राहिला प्रश्न शरद पवार यांच्या पुरस्कृत केलेल्या शेकापचे जयंत पाटील यांचा। पवारांकडे 12 तर शेकापकडे 1 मत आहे। म्हणजे जयंत पाटलांच्या खात्यात सध्या फक्त 13 मतांचा बॅलन्स आहे। विजयासाठी त्यांना अजून 10 ते 11 मतांची गरज आहे। समाजवादी पक्ष 2, MIM 2, माकप 1, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचं 1 मत शेकापला मिळतील। पण तरीही त्यांचा कोटा पूर्ण होत नाही। अशा वेळी शरद पवारांनी टाकलेला डाव यशस्वी झाला तरच जयंत पाटील पुन्हा विधान परिषदेत जाऊ शकतात। स्वतःच्या पक्षाची 1-2 मतच आजवर असताना जयंत पाटील सातत्यानं विधान परिषदेवर निवडून येत आहेत। प्रत्येक वेळी त्यांना शरद पवारांची साथ लाभतेच। यंदाही शरद पवारांनी
स्वतःचा उमेदवार न देता जयंतरावांचं नाव पुढे केलं, त्यामागे निश्चित काहीतरी राजकारण असणार यात शंकाच नाही। म्हणूनच अजित पवार गटाची मतं फोडून जयंत पाटलांना विजयी करण्याची शरद पवारांची रणनीती यशस्वी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। या निवडणुकीत शरद पवारांचे डावपेच यशस्वी झाले आणि अजितदादांचा दुसरा उमेदवार पडला तर मात्र विधानसभेपूर्वीच दादांच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी होतील आणि हे डावपेच यशस्वी झाले नाही आणि जयंत पाटील पराभूत झाले तर शरद पवारांना फार दुःख होण्याचं कारण नाही, कारण जे काही अपयश येईल ते जयंत पाटलांच्या पर्यायानं शेकापच्या खात्यात मोजलं जाईल। विधानसभेसाठी तयारी करत असलेल्या शरद पवारांच्या गटावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही।